बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. तुम्हाला सांगतो साहेब, त्यांनी सर्टिफिकेट पाठवले, वर्ष झालं त्यांचे सर्टिफिकेट त्यांना शेख म्हणून बोलतात, त्यांची तरी फाईलच गहाळ आहे. अधिकाऱ्यांना भीक लागलेली आहे, भीक मागून जात पडताळीसाठी पैसे मागाले, त्यांना भीक द्यायचे. 1-2 रुपये टाका, 1-2 रुपये टाका. धन्यवाद. पडताळीवाल्यांना भीक द्यायची अधिकाऱ्यांना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भगवान आपका भला करे, भगवान आपका भला करे. जात पडताळणी ऑफिसवाल्यांना भीक लागली, त्यांना पैसे द्यायचे जमा करून. जात पडताळणी ऑफिसवाल्यांना भीक द्यायचे, पैसे मागाले. जात पडताळणी ऑफिसवाले भीक लागली काका, 1-2 रुपये भीक द्या. भीक द्या काका. अधिकाऱ्यांना पैसे देऊया आपण. अधिकाऱ्यांच्या नावाने भीक द्या, अधिकाऱ्यांच्या नावाने भीक द्या. भगवानच्या नावाने, अधिकाऱ्यांच्या नावाने भीक द्या. ते पैसे मागतात लागली, जात पडताळणीच्या ऑफिसला भीक लागली. द्या. अधिकाऱ्यांना भीक द्या. भीक द्या. जात पडताळणी ऑफिसवाल्यांना भीक लागली, भीक द्या. भगवान के नाम पर दे दे बाबा. पडताळणी ऑफिसवाल्यांना भीक लागली, भीक द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दाखला काढण्यासाठी भीक मागत आहे, जातीचा दाखला. अधिकाऱ्यांना द्यायचं आहे. काम करण्यासाठी पैसे मागतात अधिकारी, तुमच्यासोबत चंदा गोळा करून त्यांना देणार भीक मागून. लोक वर्षभरापासून लोक, आता माझ्याजवळ 10-15 उदाहरण आहेत. मोबाईल कुठे 10-15 उदाहरण आहेत. तुम्हाला सांगतो साहेब, त्यांनी सर्टिफिकेट पाठवले, वर्ष झालं त्यांचे सर्टिफिकेट भीक देऊ त्यांना. पैसे पाहिजे ना, आम्ही भीक देतो ना. पैसे घ्या, सर्टिफिकेट घ्या, जात सर्टिफिकेट द्या. कदम पाटील सर्टिफिकेट द्या, पैसे घ्या, सर्टिफिकेट द्या. हे पैसे घेऊन सर्टिफिकेट द्या म्हणून. 100 लोकांचा प्रश्न वर्षभर झालं सर्टिफिकेट देत नाही साहेब. वर्षभर झालं. जरांगे पाटलांनी आंदोलन केलं, बच्चू भाऊंनी आंदोलन केले, एवढे आंदोलन करून कुणबी मराठीची सर्टिफिकेट देत नाहीत. बघा तुम्ही साहेब, तुम्ही पण 1-2 रुपये टाका. ऐका माझं, तुम्ही पण 1-2 रुपये टाका. आपण देऊया त्यांना, आपण भेटू, हे देऊ त्यांना, त्यांना देऊ. ऐका, आपण देऊ. तुम्हाला विनंती ऐका साहेब, मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की हे दिल्यानंतर तर त्यांचं डोकं उघडल. विद्यार्थी आत्महत्या करायला हो साहेब, विद्यार्थी मारायला साहेब, विद्यार्थी मारायला हो. ऐका माझं, 3-3 दिवस त्यांची ऍडमिशन नाही हो. वर्ष वाया चालले हो साहेब, वर्ष वाया चाललंय विद्यार्थ्यांचं. वर्ष माझ्या बरोबर तुम्हाला विनंती करतो, ऐका प्लीज ऐका. त्यांनी लोक तुम्हाला माहिती अक्षरशः आत्महत्या करायला तो विद्यार्थ्यांचं वाटोळं केलं. पॉलिटेक्निकलची ऍडमिशन आहे, हे लोकांना कळत नाही साहेब. मला हे 75,000 रुपये माझं रेकॉर्डिंग आहे. मंत्री महोदयांचा फोन उचलत नाही. कुठे दाखवत तुम्हाला मंत्री महोदयांचा फोन उचलत नाही. काय जे शंका आहेत ना, आपण साहेबांना भेटू ना. 2 लाख रुपये पगार आहे, तरी पैसे मागते. आता त्यांनी काय केले, कॅमेरे लावले. जोडवले ना. तुम्ही माझ्याबरोबर चला, तुम्ही माझ्याबरोबर चला, प्लीज चला, तुम्ही माझ्याबरोबर. एक मिनिट आहे का प्लीज. तुम्हाला सांगा, तुम्हाला भेटा, तुम्ही भेटा तिथं. हे त्यांना हे त्यांना प्लीज विनंती करतो तुमच्या. ऐका प्लीज, ऐका साहेब. नको राहू दे, माझ्याजवळ राहू दे. तुम्ही सोबत माझ्याजवळ राहू दे. ऐका प्लीज, तुम्ही चला माझ्याबरोबर. तुमच्या ह्याच्याशिवाय काय करत नाही बस का. तर आम्ही रिपोर्टिंग करू आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे. जे काही तुमच्याकडे पुरावे आहेत त्याची मी चौकशी करून वर पाठवून देते. हे मी तुम्हाला ऍश्युअर करते. आपले जे अर्ज आलेत ना अर्जदाराचे, त्याची झेरॉक्स कॉपी ठेवले ना तुझ्याकडे. 26 ऑगस्ट 2018 एका वशवदाला मिळत नाहीये. असे भरपूर आहेत मॅडम. नाही, मान्य आहे, मान्य आहे. 100 तुम्हाला दाखवतो. नाही, आमचं शोधायचं काम चाललंय.
वाईट का वाटतंय? दलालांच्या मार्फत लगेच काम होतं. आता काल शेख काय माणूस काहीतरी- समजत नाही. शेख म्हणून कोणतरी त्यांची तरी फाईलच गहाळ हा. आहे. हे बघा, फाईलच आता हे गहाळ. अर्ज असे येतात आमच्याकडे अर्ज दाखल केले जातात. आता इथे 31/7 रोजी लागणार आहे माझा रिमार्क्स आहे. असे अर्जदार जे कोणी येते माझ्याकडे किंवा ह्यांच्याकडे माझ्या दुसऱ्या सदस्यांकडे पण तुम्ही जरी बोललं तरी खालची अधिकारी काम करत नाहीत. मला हे सुद्धा सांगितलं. हे सुद्धा मी तुम्हाला समोर सांगतो तुमच्या. तुम्ही परवा दिवशी संदीप तळेकर म्हणून आमचे तालुका अध्यक्ष आले होते. त्यावेळेस सांगितलं तुम्ही करून द्या, ते करून द्या, तरी पण त्यांनी केलेलं नाही. तर हे हे तुमच्या बघा, हे लक्षात असे येऊ दे. अर्ज आहेत. ठीक आहे, माझी कारवाई चालू आहे. हा माझं म्हणणं एवढंच आहे की संबंधित जे माणूस खरंच काम मध्ये कचरा हे करतो तर त्यांना 100% तुम्ही कारवाई करा. नक्की 100% नक्की माझं ते कामच आहे ना. नाही मॅडम त्याची अपेक्षा आहे तुमच्याकडनं. आणि 100% बच्चू कडू आल्यावर आपल्या ऑफिसला व्हिजिट देऊन आपण चांगली कामगिरी केली तर आपला सत्कार आम्ही 100% प्रहारच्या वतीने करू. नाही आम्ही हे बघ, मला सत्कार वगैरे काही करू नका. मी माझं चांगलं काम केलं करते म्हणून आहे. मॅडम, चांगलं काम मी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा कामासाठी सत्कार जे आता करतो. हे बघा इथे हे तुम्हाला सांगते तातडीचे प्रकरण. का तातडीचे प्रकरण? ऍडमिशनचे. तेच महत्वाचं आमच्याकडे आहे. लोक येतात, सांगतात आम्हाला लागणार आहे. मी स्वतः बसते. आमची लोक हे सगळे अधिकारी बसतात, सगळे स्टाफ बसतो, सगळेजण बसून ते आता काढतात. फक्त आपल्याला एक विनंती मॅडम, आपल्या पुढे स्टाफ असेल ना की जे तक्रारी येतात ज्यांनी आलेत त्यांची लिहून घ्यायला लावून त्यांना आज उद्यामध्ये ज्यांचे म्हणजे काय असतील अडचणी ज्यांच्या ते अर्ज सोडून आणि रिसिप्ट लागेल हा. त्याला आणि ऍडमिशनचा पुरावा लागेल बस. ते द्या आमच्याकडे. आम्ही ते ठीक प्राधान्याने ठीक करू. आहे. जेणेकरून कास्ट व्हॅलिडिटी इथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन जे आहे बांधलेलं आहे ते कास्ट व्हॅलिडिटीसाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाची किंवा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची त्यांना कुठल्याही पद्धतीची हे लोक म्हणजे तुडवून टाकतायत, अक्षरशः पायदळी तुडवतायत. बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान लिहिलं तर त्याच्या नावाला आज हे म्हणजे काळीमा फासतायत का? तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे, जे आपण कुणबी असेल, मराठा असेल, ओबीसी असेल, एसबीसी असेल, अनेक एससी चे दाखले असतील तर त्या दाखल्यासाठी यांनी एजंट ठेवलेले. त्या एजंटामार्फत 50,000, 60,000, 40,000 अशा रकमा घेऊन हे सर्टिफिकेट वितरित करत आहेत. सर्टिफिकेट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी, जेणेकरून शाळेत हे कास्ट व्हॅलिडिटी जे विद्यार्थ्यांना महत्वाची आहे, त्यांचे ऍडमिशन थांबलेले आहेत. जे अपंग असतील, दिव्यांग असतील, जनसामान्यांच्या जे काही कास्ट व्हॅलिडिटी आहेत त्यांनी पेंडिंग ठेवलेले. 10,000 सर्टिफिकेट दिलं म्हणते साहेबांना तुमच्या मार्फत विचारा 10,000 सर्टिफिकेट कधी वितरित केले. प्रत्येकाला पैशाची मागणी करणे, जाणून बुजून त्रास दिले. शासनाचा GR काय म्हणतो की एखाद्या जर आपल्या नातेवाईकाला जर सर्टिफिकेट मिळालं असेल तर कुठल्याही पद्धत त्याला कागदपत्र वगैरे न मागता तरी सुद्धा ह्यांनी त्यांच्या नातेवाईकाला, पुतणी असेल, काका असेल, काकू असेल, तर त्यांच्या नातेवाईकाला काय करतात माहिती का? सुनावणी लावतात. सुनावणीचे तारखा देतात, वेळ जवळजवळ 6 महिने, वर्ष घालवतात. अशा सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त या पैशासाठी करतात. यांचा रेट ठरलेला एजंटामार्फत. साहेबांनी म्हटले मी 10 कॅमेरे लावलेत. कॅमेरे कशासाठी लावले त्यांनी? हे फक्त कोणी पक्षाचा, कुठल्या संघटनेचा येऊन आपल्याला त्रास देऊ नये याच्यासाठी कॅमेरे लावलेत. आजूबाजूला यांचे एजंट असतात, संडासमध्ये जाऊन, बाथरूम मध्ये जाऊन हे पैसे घेतात. या सर्व गोष्टी आज उघड करण्यासाठी आम्ही आजूबाजूला भीक मागून, त्यांच्यात थोडी जरी माणुसकी असेल तर त्यांनी प्रत्येकाचं सर्टिफिकेट, जात पडताळणी सर्टिफिकेट, जातीचं सर्टिफिकेट लवकरात लवकर वितरित करावं म्हणून हे त्यांना पैसे देऊन आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. आता काय मागणी आणि याच्या पुढची भूमिका काय असणार? याची पुढची भूमिका 100% आक्रमक आंदोलन, प्रहारच्या माध्यमातून, प्रहारच्या स्टाईलने आंदोलन करणार. आज भीक मागून आम्ही जे काही हे पैसे जमा केलेले आहेत त्यांच्या टेबलवर ठेवणार आहोत. त्यांना सांगणार आहोत की जे काही म्हणतायत, हे काही सर्टिफिकेट आहेत तुम्हाला दिसत आहेत, जे काही आज तुम्ही पैसे मागतायत ते आम्ही भीक मागून आणलेले आहेत, हे पैसे स्वीकारा आणि सगळ्यांना व्यवस्थितरित्या जातीचे दाखले द्या, असं आम्ही त्यांना सांगणार आहोत. 100% आता हा ही व्यक्ती आहे, हे बघा विचारा, हे करमाळ्याचा माणूस आहे. किती दिवस झाले तुम्हाला? डिसेंबर महिन्यात दिली आहे मी व्हॅलिडिटी. कोणतं कास्ट? कुणबी मराठा आहे. कुणबी मराठा आहे. नाही पैसे नाही मागितले, पण तारखावर तारखा दिले. मी एकदा 9/5 पूर्तता पण केली. नंतर काल मला मेल अजून आला किंवा कागदाची पूर्तता करा. भाऊसाहेब शिंदे पादळी, करमाळा. आता काही लोक का सांगतात पैसे मागितले नाही म्हणून? कारण त्यांचं सर्टिफिकेट आलेलं म्हणून सांगतात. माझ्याकडे पुरावे आहेत. मंत्री महोदयांचा फोन सुद्धा आलेला, यांनी घेतलेला नाही. आणि पैसे शेख म्हणून कोणतरी करमाळ्याचा एजंट आहे, तो 75,000 रुपयाला सर्टिफिकेट शेवटचं म्हणलेलं माझं रेकॉर्ड आहे. मी खोटं बोलत नाही, माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग आहे, मी तुम्हाला सगळ्या मीडियावाल्यांना देतात. त्यांचे 100% कुठेतरी लागेबंदी आहेत, एजंट आहेत, त्यानुसार यांनी पैशाची मागणी करत आहेत, सर्टिफिकेट वितरित करत नाहीत. कारण काय वर्षभर द्यायचं सांगा की मला?
सर्टिफिकेट. आणि ज्यांना शासनाचा जी आर आहे, शासनाचा जी आर काय म्हणतो की आपल्या नातेवाईकांनी एखाद्याचं व्हॅलिडिटी झालं असेल तर दुसऱ्याला व्हॅलिडिटी द्यायची गरज, म्हणजे दुसऱ्याला कागदपत्र द्यायचे, त्यांची सुनावणी का लावतात, त्याच्यानंतर पुरावे. मी तुम्हाला हे सुद्धा पुरावे देतो की एकाला 6 महिने लावले तर पैसे दिल्यावर एकाचं 3 दिवसात केलेले, हे सुद्धा माझ्याजवळ पुरावे आहेत. हे सगळे पुरावे तुम्हाला सादर करतो. ओके. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.